अलीकडे लग्न ठरलेल्या मुली नवऱ्याशी सतत फोनवर होणाऱ्या नवऱ्याशी सतत फोनवर बोलत असतात. आणि ते सुद्धा इतकं इतकं इझिली बोलून टाकतात ना, की जसं काय अगदी तो शेजारीच बसलेला आहे आणि आपण त्यांना लहानपणापासून ओळखतोय की काय, असंच असतं त्यांचं. त्यावरून मला ते अगदी आमचा एक किस्सा आठवला. म्हणजे आम्हाला तो बोलायला सुद्धा लाज वाटायची त्यावेळेला. फोनवर बोलणं वगैरे सुद्धा खूप लाज वाटायची. पण माझा एक किस्सा म्हणजे ना, माझं जेव्हा लग्न ठरलं होतं ना, तेव्हा आमच्याकडे फोन नव्हता. म्हणजे मोबाईल नव्हताच, पण लँडलाईन पण आमच्याकडे नव्हता त्यावेळेला. मग आम्ही जिथे राहायचो ना, तिथून आमच्या घरापासून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर एसटीडी बूथ होतं. मग तिथे ओळख काढली होती मी. आणि अभिजितचं स्वतःचं एसटी बूथ होतं त्यावेळेला, त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. पण मला प्रॉब्लेम असायचा. मग मी ते 1 किलोमीटर दूरवर जिथे एसटी बूथ होतं ना, तिथे ओळख काढून ठेवली होती. तिथे साधारण आमच्याच वयाचा एक मुलगा होता, असा हँडल करत होता तो वगैरे. तर त्याला ते नंतर लक्षात आलं की बहुतेक यांचं लग्न ठरलेलं दिसतंय वगैरे. मग मी त्यांची परवानगी घेतली की भाऊ, म्हणलं, आठवड्यातनं एकदा मी जर इथे येऊन बसले अमुक अमुक टाइमला आणि त्या टाइमला जर मला कॉल केला, तर एक 5-10 मिनिटं बोलले तर चालेल का? तर म्हणजे हो, अहो त्यात काय विचारायचंय, या तुम्ही वगैरे. मग आम्ही ना आठवड्यातला एक वार ठरवला होता आणि वेळ ठरवली होती. त्यावेळेला मी जाऊन तिथे त्या एसडी बूथ मध्ये वाट बघत बसायची. आणि मग तिथे अभिजित कॉल करायचा. आणि मी अगदी एवढं बघायचे बाहेर वगैरे की कोणी लाईनीत बूथवर उभं नाहीये ना वगैरे. तसं काही दिसलं कस्टमर वगैरे की मी लगेच फोन ठेवायचे. तेव्हा जे आम्ही फोनवर बोलायचो ना, ते सुद्धा अगदी आवाज अगदी असं वाटायचं की शेजारच्यांना पण ऐकायला जायला नको, हॅलो वगैरे असं. मग ते तिकडनं जरा जोरात बोल ना, इतकं का हळू बोलतेस वगैरे. मग आम्हीच की ते शेजारी ऐकू जाईल ना वगैरे, असं इतकं हे असायचं. आणि त्यातनं निम्मा वेळ तर हॅलो, हा, अगं बोल ना काहीतरी. काय बोलू? काय सुचतच नाही, काय बोलू. ह्याच्यातच कितीतरी वेळ निघून जायचा. बोल ना, काय बोलू. इतकं हे असायचं. आणि आताच्या इतक्या आरडाओरडा वगैरे करतात ना, असं कमाल वाटतं की काय ते दिवस होते, किती तो लाजाळूपणा होता. आपण काय बोलतोय ते कुणालाही कळू नये असं वगैरे होतं. आणि त्याच्यात एक मजा होती अशी छान. आता काय ते राहिलेलं नाही येते, पण छान होते ते दिवस.